हाय गाईज, कुकिंग विथ काजल मध्ये आपला स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बेसन. तर हिरवी मिरची मी मिक्सर मधनं काढून घेतलेली आहे आणि बेसन पीठ मी गरम थोडंसं पाणी केलं होतं आणि त्याच्यात मी मिक्स करून घेतलंय बेसन पीठ. बघू शकता ह्या पातेल्यामध्ये हे खूप छान असं मिक्स करून घेतलंय, म्हणजे पटकन मिक्स होऊन जातं आणि छान लागतं गरम पाण्यामुळं. खूप त्याला नाव आहेत, कुणी बेसन म्हणतं, कुणी पिठलं म्हणतं. तुम्ही काय म्हणता नक्की मला कमेंट मध्ये सांगा. चला आता तेल गरम झालेले, मोहरी टाकून घेते मी. छान तडतडली मोहरी. आता आपण त्यात कापून घेतलेला कांदा टाकून घेतो. ते पण छान तळायला लागला. छान असं तळून घेते कांदा. वाटणामध्ये मी मिरची, हिरवी मिरची आणि लसण आणि थोडं जिरं टाकून घेतलं होतं. त्याने खूप छान टेस्ट येते जिरं टाकल्यावर वाटणात. एकदा नक्की करून बघा आणि कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आपण आता कांदा छान तळून घेतला. आता आपण हे वाटण काढलेलं ते टाकून घेऊ मिरचीचं. वाटण छान फ्राय होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये थोडासा मी कढीपत्ता टाकून घेते. ते पण खूप छान फ्राय झालाय, बघू शकता तुम्ही. खूप नाव आहेत, बेसन, पिठलं, झुणका. आणखीन कोणतं नाव आहे ते मला सांगा कमेंट मध्ये. बघू शकता मी ह्याच्यात हळद मिक्स करून घेतली. एकदम छान लागते. ज्वारीची भाकर, चपाती, बाजरीची भाकर कशा सोबत पण तुम्ही खाऊ शकता. आता आपण मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घ्या. छान असं तडतडायला लागले. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुकिंग विथ काजल.